श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 325। रस्त्यात पद्यनाभीची भेट। मनोरथ प्रसंगी धांदूल मोक्षाची कहाणी। पद्यनाभीने असा मनोरथ केला की आमचे सर्व नातेवाईक सर्वज्ञांच्या ठाई दर्शनाला जर येऊ लागले तर मी सर्वज्ञांजवळ सुखाने राहू शकेल। सर्वज्ञ म्हणाले, काय बटिका, धांदुलाप्रमाणे सहकुटुंबी मोक्षाला जाऊ पाहत आहेस काय? तेव्हा पैसाने विचारले, बाबा धांदूल तो कसा? मग सर्वज्ञांनी पूर्वील धांदुलाची गोष्ट सांगितली। बाई, धांदूल तो गरीब कुणबी शेतीचा व्यवसाय करीत होता। रात्री स्वर्गाहून हत्ती येऊन त्यांच्या शेतातील कापूस खाऊन नासाडी करून सकाळी निघून जात होता। तो कुणबी शेतात आल्यानंतर कपाशीच्या पिकाचे नुकसान झालेले पाहून म्हणाला, कोणाची तरी म्हैस येते आणि माझे कपाशीचे पीक खाऊन जाते। तो हत्ती रोज येत असे व खाऊन परत जात असे। एके दिवशी तो कुणबी राखण करण्यासाठी राहिला। तेवढ्यात तो हत्ती आला आणि धांदूल म्हणाला, अरे हा कोणाचा रे? आता हा जेथे जाईल तेथे यांच्या सोबत जाऊ व त्याला घराने सांगू। त्याने त्याला हाकलले व त्याचे शेपूट धरले। तो उडाला आणि स्वर्गात गेला। त्यांच्या सोबत धांदूलही स्वर्गात गेला। तेव्हा इंद्र सभेत बसला होता। तेथे सोन्या रुपयाचे ढीग पडलेले होते। तो कुणबी ओरडू लागला, हे काय हो? हा आपला हत्ती बांधा ना, सांभाळा ना। हा रोज येऊन माझे कपाशीचे पीक खातो। तो मी गरीब कुणबी। इंद्राने विचारले, तुझे किती नुकसान झाले? माझे बरेच नुकसान झाले। असं का? तर जा पलीकडे, तेथे सोन्या रुपयाच्या राशी आहे, त्यातून तुला नेता येतील तेवढे घेऊन जा। मग तो गेला। चादरीत गाठोडे बांधून घेतले आणि विचारले, आता मी परत कसा जाऊ? त्यांनी सांगितले, हा हत्ती जाईन ना, त्यांच्या सोबत जा। त्याने परत त्यांचे शेपूट धरले। मग तो हत्ती त्याला घेऊन आला। धन घरात टाकले। त्या दिवसापासून तो सुखाने राहू लागला। 2 बैल विकत घेतले, दुधासाठी 1 म्हैस घेतली, लेणी लुगडी घेतली, असा राहू लागला। तेव्हा शेजाऱ्यांनी म्हटले, हा धांदूल दादाजवळ एवढी संपत्ती आली कोठून? शेती तर जेवढी आमच्या जवळ आहे तेवढीच त्याच्या जवळही आहे, तर विचारूया। मग एका शेजाऱ्याने विचारले, हा धांदूल दादा, तुला एवढे वैभव कोठून आले? त्याने सर्व गोष्ट सांगितली। शेजारी म्हणू लागले, तर मग आम्हाला नेशील का? तुझ्यामुळे आमचाही फायदा होईल। धांदुलाने हो म्हटले आणि एके दिवशी तो हत्ती आल्यानंतर त्याचे शेपूट धरले व इतरांनी एकमेकांना धरले। असे जात असताना एकाने विचारले, हा धांदूल दादा, तेथे काय काय मिळते? तेथे सर्वच मिळते। एका दामाला कापूस किती मिळतो? एवढा मिळतो, म्हणून त्याने आपल्या हाताने करून दाखवले। त्यामुळे साहजिकच हात सुटले आणि सर्व खाली पडून ग्रतपान झाले। तसा हा सहकुटुंबी मोक्षाला जाऊ पाहत आहे। यावर सर्वज्ञांनी इंद्रवनाचा दृष्टांत सांगितला। कोवळे इंद्रवन असे, ते तोडीजे तरी तुटे, त्याची देठी निंबर झालिया तोडीजे तरी न तुटे। ऐसाई तोडीजे तरी मुळेसी वेली हातासी ये। तसे नातेवाईकातही थोर ममता व वयाने वृद्ध अशा दोनही बाबतीत अयोग्य अशा पुरुषास खूपच निरूपण करून संन्यास दिला तर तो द्रव्य घेऊनच निघतो। मला वृद्धाप काळात काही अडी अडचणीच्या प्रसंगी औषध पाण्यासाठी उपयोगी पडेल, परंतु सर्वस्वाचा त्याग करीत नाही। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।